एका पत्त्यावरती 50-50 परमिट आहेत. आज अनेक ठिकाणी अनेक स्टेशनचा जणू काही ताबा घेतला याने. तिथं अरेरावी केली जाते, मुजोरी केली जाते. अशाही अनेक तक्रारी आहेत, की मराठी जर तिथं कोणी रिक्षा चालक आला, तर त्याला उभं करू दिलं जायचं नाही. ह्या अशा ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत, त्या गोष्टीच्याबद्दल तुम्ही नेमकं काय करणार आहात? बघा, तुम्हाला ज्या तक्रारी केलेल्या आहेत ती वस्तुस्थिती आहे. मला सुद्धा लेखी स्वरूपात काही तक्रारी केलेली आहे. काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या आहेत. फक्त एवढंच नव्हे तर काही बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा रिक्षाचे परमिट आणि लायसन्स बॅच दिलेले आहेत, असंही तक्रारी कोण माझ्याकडे देतंय आलेल्या हे आहेत. सगळं? आणि त्या माध्यमातून मी त्याची चौकशी चालू केलेली आहे. मीरा भाईंदरची तक्रार आली होती, म्हणून त्या अनुषंगानं मी चौकशी चालू केली. 28 तारखेला त्याचा रिपोर्ट मला येणार आहे, कारण 1 तारखेपासून मी मोहीम करणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर चुकीचं लायसन्स कोणी दिलं असेल, चुकीचं परमिट दिलं असेल, चुकीचा बॅच दिला असेल, तर त्या RTO अधिकाऱ्यांना सुद्धा वेठीस धरून त्यांच्यावर कारवाई करायला परिवहन मंत्री म्हणून मी मागे पुढे हटणार नाही. हे कारण डोमिसाईल कोण देतंय? ही शेवटी जबाबदारी जी आहे ही जबाबदारी खात्याची आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट महसूल खात्याकडनं येतं, तलाठी तहसीलदारांकडनं आमच्याकडे येतं. त्यामुळे ते महसूल सर्टिफिकेट महसूल खात्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट ते बोगस आहेत, अशा प्रकारची देत तक्रार होते. असताना ती आमची तपासणी ची गरज नसते, कारण आम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट आल्यानंतर आम्हाला ते बंधनकारक असतं. ती तपासणी जी आहे कागदपत्राची ती महसूल खात्यानं करणं गरजेचं आहे. तरीसुद्धा अशा काही तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्यानंतर महसूल खात्याचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असं जरी आढळलं तर आम्ही महसूल मंत्र्यांकडे तक्रार करू, FIR दाखल करू. आमच्या लोकांनी जर खोटे काही दस्तावेज ग्राह्य धरून जर त्यांना परमिट्स दिले असेल तर त्या RTOच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई करू. परंतु शेवटी ही मोहीम आखत असताना ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आली. मराठी सक्तीची किंवा मराठी भाषा येते की नाही हे बघत असताना ह्या गोष्टीसुद्धा सामोरे येणार आहेत ना. बरं. तुम्ही अनेक वर्ष म्हणजे आधी त्या शिवसेनेत, आत्ता ह्या शिवसेनेमध्ये काम करताय. मराठी माणूस म्हणून इथं तुम्ही व्यवसायसुद्धा केलेला आहे. तोच व्यवसायसुद्धा केलेला आहे. आज ही मुंबई मराठी माणसाच्या हातोतून निसटतीये, अशी एक सार्वत्रिक भावना आहे. या तथ्य आहे का? काय बघा, वस्तुस्थिती आहे असं मराठीची? ह्यामध्ये तथ्य आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. शेवटी मी जबाबदार मंत्री म्हणून ह्या ठिकाणी बसलेलो आहे. तुम्हाला मी सांगतो की मी सुद्धा माझ्या आयुष्याची 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. हिंदी भाषेबद्दल तर त्यावेळेस मी जेव्हा रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो त्यावेळेस असं काही हिंदी भाषा आमच्या आड पण येत नव्हती. मी डोंबिवलीसारख्या मराठमोळ्या नगरीमध्ये रिक्षाचं ड्रायव्हिंग करायचो, त्यामुळे तिकडे काही मराठी भाषा फार मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं तिथं काही त्यावेळेस प्रकार नव्हता. परंतु आज काही प्रमाणात अनेक हिंदी भाषिक लोक जेव्हा मुंबईमध्ये आपल्या पोटापाण्यासाठी येत असतात त्यावेळेस हे प्रश्न आता निर्माण करतात. परंतु ह्याला जबाबदार काय ते फक्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे का? ह्याला मराठी माणूस जबाबदार नाही आहे का? ह्याला मराठी माणूस आणि प्रामुख्यानं मराठी प्रवासीसुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्याची मानसिकता असते जो आग्रही की नाही तो ज्या वेळेस रिक्षामध्ये बसतो, टॅक्सीमध्ये बसतो, तो हा मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी प्रवासी म्हणून बसलेला असतो की समोरचा रिक्षा ड्रायव्हर किंवा समोरचा टॅक्सी ड्रायव्हर हा अमराठीच आहे. त्याच्याबरोबर हिंदीमध्येच बोलायला पाहिजे. अरे भाई कुर्ला चलोगे क्या? अरे भाई ठाणा चलोगे क्या? अरे भाई कितना लोगे? अरे भाई हम शेअर रिक्षा यहाँ पे है क्या? हिंदीमध्ये मराठी रिक्षा चालक असताना सुद्धा त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलण्याची जी सवय आहे ना आपल्या प्रवाशांची, मराठी प्रवाशांची, ती सवयसुद्धा त्यांनी मोडीत काढलं पाहिजे. आपण त्यांना दोष देत असताना एक बोट आपल्याकडे सुद्धा असतं, हे सुद्धा प्रवाशांनी तेवढंच बघणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हीच मोहीम घ्या ना, तुम्हीच भूमिका घ्या की नाही बोलणार मी हिंदीमध्ये, बोलणार नाही त्या रिक्षा चालकाशी, नाही बोलणार मी टॅक्सी चालकाशी हिंदीमध्ये, मी मराठी भाषेतच बोलेन. जेव्हा तुम्ही हे ठरवाल ना तेव्हा आम्ही जवळजवळ 70-80% लढाई हे जिंकू. त्याला सुद्धा बोलायला आम्ही भाग पाडू. ही भूमिका तुमची असणं गरजेचं आहे. आम्ही काय आम्ही मराठी शिकून किंवा त्यांचे क्लासेस घेऊन किंवा राजकीय पक्षांना त्यांना आवाहन करून शेवटी हे संपणार नाही. ही सर्वसामान्य एकेका प्रवाशाची सुद्धा जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी सुद्धा पार पाडणं तेवढंच गरजेचं आहे.